मित्रांनो नमस्कार, गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कॅबिनमध्ये आहे। कालपर्यंत या चेअरमध्ये डॉक्टर सुभाष चव्हाण होते, आज डॉक्टर भागवत भुसारी आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर सुभाष चव्हाण यांचं निलंबन झालंय आणि त्यांच्या जागी जो प्रभार आहे तो डॉक्टर भागवत भुसारी सर यांना देण्यात आलेला, त्यांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। सर, काय भावना आपल्या या प्रसंगी आहेत? आपण आता चार्ज घेतलाय जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून। नक्कीच बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असल्या कारणाने तसेच मी एक याच दवाखान्यात मागील बुलढाणा तालुक्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील 19 वर्षापासून कामकाज करत आहोत आणि विविध पदावर काम करत असताना वैद्यकीय अधिकारी असेल, तालुका आरोग्य अधिकारी असेल, त्यानंतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी असेल आणि ॲडिशनल सिव्हिल सर्जन म्हणजे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक या सर्व पदावर काम करत असताना अतिरिक्त कारभार कोविडचा होता। त्यानंतर ART हा एक प्रमुख विभाग असतो, त्याचा सुद्धा अतिरिक्त कारभार माझ्याकडे होता आणि हे सर्व करून मागील काळात सुद्धा सिव्हिल सर्जनचा काही दिवसासाठी माझ्याकडे चार्ज होता आणि आता परत हा चार्ज आलाय। या प्रश्नाचं आपल्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे, नक्कीच मला आनंद होतोय की आपल्या स्वतःच्या जिल्ह्याला आपल्याला सर्व करायला आणि त्यांची एक जी आरोग्याची काळजी असते ती करायला भेटत आहे। यापेक्षा एक डॉक्टरचं मोठं भाग्य नसतं असं मला वाटतं। जिल्हावासियांना नक्कीच आपला या ठिकाणी फायदा होईल। कर्मचारी आणि जिल्हा म्हणजे प्रशासकीय अधिकारी यांच्यातला समन्वय जो आहे किंवा याच्यातले संबंध आहे, परस्पर संबंध, ते कसे असावेत याविषयी काय सांगाल? सर्वात प्रामुख्याने जर विचार केला तर कर्मचारी हे आपण आणि अधिकारी हे आपण एक जनतेचे सेवक असतो। सर्वात पहिले जर असेल तर आपण आपल्याकडे येणारा जो आता आमच्या डॉक्टरांच्या भाषेमध्ये पेशंट म्हणू, आम्ही रुग्ण म्हणू, तर त्याचं समाधान झालं पाहिजे। त्याला सर्व सुविधा आमच्याकडे जेवढ्या अवेलेबल सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि फुल कॅपॅसिटीमध्ये आम्ही लोकांनी सर्वांनी काम केलं पाहिजे। काय होतंय की जो आपल्या याच्यामध्ये एक दृष्टिकोन आहे लोकांचा बनलेला की सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर आपलं काम होत नाही, तिथे आरोग्याचे बाकी स्वच्छतेच्या बाबतीतले प्रश्न असतील, बेडशीट असेल, बेड असेल किंवा नर्सिंग केअर असेल, डॉक्टर भेटत नाहीत, तर ह्या ज्या गोष्टी आहेत की यामध्ये जरा थोडंसं लोकांची नाराजी असते। तर या नाराजीचे एक व्यक्तिगतरित्या आमच्या आरोग्य खात्याचे काही प्रॉब्लेम पण आहेत, परंतु फुल कॅपॅसिटीमध्ये जर काम केलं तर नक्कीच लोकांच्या तक्रारी कमी होतात। त्याचं मी बऱ्याचशा मागील काळापासून काम करतोय, तर मला माहिती आहे आपण जर फुल कॅपॅसिटीमध्ये काम केलं, त्याला कन्व्हिन्स केलं, त्याला समजावून सांगितलं तर नक्कीच तक्रारी होत नाहीत, रुग्णाचं समाधान होतं आणि तो कुठल्याही प्रकारची तक्रार दवाखान्यातून घेऊन जात नाही, तो आनंद इथून घेऊन जातो। हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे आणि येत्या काळामध्ये आपण बुलढाणा सामान्य रुग्णालय असेल किंवा या अधिनिष्ठ रुग्णालय असतील, या सर्व ठिकाणाहून रुग्णांना चांगल्या प्रकारची सर्व्हिसेस भेटतील याच्यासाठी प्रयत्नशील राहू आणि तसं आपण करण्याची ग्वाही सुद्धा देऊ। डॉक्टर साहेब, अनेक समस्या आहेत, भ्रष्टाचार सुद्धा असेल, मागच्या काळातला काही असेल, आकाश फाटलेलं आहे, त्याला ठिगळ कुठे कुठे लावा हा प्रश्न आहे। पण एवढं सगळं असताना तुम्ही जनतेला नेमकं काय आव्हान करू इच्छिता? जनतेला जी रुग्णसेवा आहे, रुग्णसेवेच्या बाबतीत मी 100% असं सांगणार की ज्या सर्व्हिसेस आमच्याकडे आहे, रुग्णांनी आमच्याकडे यावं। जी आमच्या कॅपॅसिटीमध्ये सर्व्हिस आहे, आपलं बुलढाणा सामान्य रुग्णालय हे सेकंडरी केअर लेवलचं हॉस्पिटल आहे। सेकंडरी केअर लेवलच्या हॉस्पिटलला ज्या सर्व्हिसेस असणं अपेक्षित आहेत आणि ज्या सर्व्हिसेस आम्ही द्यायला पाहिजे त्या 100% आम्ही देऊ। त्यामधून जर कोणत्या डॉक्टरांनी किंवा कर्मचाऱ्यांनी किंवा इतर दवाखान्यातील कर्मचारी यांच्याकडून जर कोणत्याही प्रकारची त्यांची पिळवणूक होत असेल, त्रास होत असेल तर व्यक्तिगतरित्या त्यांनी आम्हाला सांगावं। मला स्वतः जरी भेटण्याचा प्रयत्न केला, 24 तास जरी तसं सांगण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्या ते अडचणी सोडवण्यासाठी बांधील आहे आणि त्या मी 100% सोडवणार आहे। आणि मागील काळापासून माझा जो मानस आहे की ही सेवा जी आहे, रुग्णसेवा जी सामान्य रुग्णालयांच्या माध्यमातून दिल्या जाते, ती खरोखरच चांगली झाली पाहिजे आणि ती लोकांना भेटली पाहिजे। मित्रांनो, खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी डॉक्टर भागवत भुसारी सरांशी आपण बोललोय। माना की अंधेरा घना है और दिया जलाना कहा मना है, अशा प्रकारचा संकल्प त्यांचा एक विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि जनतेने सुद्धा त्यांना या ठिकाणी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा त्यांची या ठिकाणी राहणार आहे। कॅमेरा पर्सन, व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की चव्हाण यांच्यासह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस बुलढाणा।